आपण पाहताय गेले 3 ते 4 दिवस महाराष्ट्रात दंगली घडतील, दंगली घडवण्याचे प्रयत्न अशा पद्धतीने महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे नेते माध्यमांसमोर येत आहेत, अशा पद्धतीने मुलाखती देत आहेत, आपल्या मुखपत्रांमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या छापून आणत आहेत। माझ्या मते काल झालेली जी काही नागपूरमध्ये शांतता बिघडवण्याचं काम काही लोकांनी केलं, माध्यमांसमोर जर आपण पाहिलं तर काही विशिष्ट समाजाची लोक हातात दगड गोटे घेऊन, लाठ्या काट्या घेऊन, आडनावं पाहून गाड्या तोडत होते, लोकांवर हल्ले करत होते, पोलिसांवरती कुऱ्हाडीसारख्या हत्याराने सुद्धा मारा करत होते। ती लोक पाहिली, तेथील लोकांनी सांगितलं की ती बाहेरून आलेली लोक होती, 200-300चा जमाव होता। आणि यावरून एक संशय निर्माण होतोय, गेले 2 ते 3 दिवस ज्या पद्धतीने विरोधी पक्ष माध्यमांना मुलाखती देतोय, वातावरण निर्मितीचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्रात दंगली होतील, यामागे या मुलाखतींचं काही संबंध आहे का? जे काही लिखाण त्यांच्या मुखपत्रांमधून घडवून आणतायत, यामागे काही त्याच्यामागचं काही विषय आहे का? माझी राज्य सरकारला विनंती आहे की काल अचानकपणे या महाराष्ट्रातील शांततेचं वातावरण जो बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, यामागे विरोधी पक्षातील काही नेत्यांचा हात असावा असं मला वाटतंय। आणि याची चौकशी राज्य शासनाने करायला पाहिजे। शेवटपर्यंत जाऊन यामागे नक्कीच हे नेते आहेत का याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे। सर, पण तुम्ही जेव्हा म्हणताय की मुखपत्रातून छापून आणलं, काही तुम्ही नेमकं कोणाचं नाव घ्याल? हे बघा, औरंगजेब संदर्भात संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे काही नेते असतील, ज्या पद्धतीने बोलतायत, एकही मुस्लिम समाजाचा नेता याविषयी एकही शब्द बोलत नाही आहे। परंतु औरंगजेब जसा ह्यांचा नातेवाईक लागतो, त्यांच्या औरंगजेबाच्या पिढ्यांशी यांचा काही संबंध आहे, अशा पद्धतीने बेतालपणे विरोधी पक्षाचे नेते वक्तव्य करतात। हे लोक विसरलेत की अशीच पद्धत किंवा हीच इतिहासाची पुनरावृत्ती आहे की बाबरी मशीद जी तोडली गेली, त्यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी विधान केलं होतं, जर हे माझे शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो। बाबरी मस्जिद ही सुद्धा बाबराची समाधी त्या ठिकाणी होती, बाबराचं थडगं होतं, जो बाबर पहिला मुघल आक्रमक या देशावरचा। बाळासाहेबांनी त्याची जेव्हा कबर, त्याची जो काही मशीद होती जी हिंदूप्रेमी नागरिकांनी तोडली, तेव्हा त्यांचा सत्कार केला होता, त्यांचा अभिमान मला आहे असं बोलले होते। त्याच बाळासाहेबांचा वारसा हे लोक जे सांगतायत, ती मंडळी औरंगजेबाच्या कबरीचा पुरस्कार करतायत, त्याचा उदो करतायत। याचा अर्थ काय? बाळासाहेबांचे विचार आपण विसरलात। आणि आता एक सिद्ध झालेलं आहे की उद्धव ठाकरे राम मंदिराचा जो काही कार्यक्रम होता पुनर्निर्माणाचा, त्या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत। याचाच अर्थ की त्यांचा बाबरी मशीद जी काही तोडली त्याला त्यांचा विरोध होता आणि आज ते सिद्ध झालेलं आहे। जर ह्यांच्यात हिंमत असेल तर बाबरी मशीद जी बाबराची समाधी उद्ध्वस्त केली याला सुद्धा यांचा विरोध होता, हे यांनी जाहीर करावं। पण राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जाते, तुम्हाला काय वाटतं हे फडणवीसांना अडचणीत आणण्याचं षडयंत्र आहे? बघा, देवेंद्रजी उत्तम प्रशासक म्हणून काम करतायत, यांनी कितीही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही फरक पडणार नाही। त्यांनी कालच्या काल
तासाभरात ती दंगल आटोक्यात आणलेली आहे आणि ज्यांनी जे यामध्ये असतील त्या सगळ्यांना शासन करेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण नितेश राणेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला जातोय. त्यांनी चिथावणी करून विधानं केली, त्यामुळे असा सगळ्या घटना घडल्या. राजीनाम्याची मागणी होते नितेश राणे. नाही, जर नितेश राणे यांच्याबद्दल जर बोलत असतील तर संजय राऊत म्हणाले दंगली होणार आहेत, जितेंद्र आव्हाड म्हणतात दंगल होणार आहे, आदित्य ठाकरे म्हणतात दंगल होणार आहे, उद्धव ठाकरे म्हणतात दंगल होणार आहे, सामना मुखपत्र म्हणतात दंगल होणार आहे. मग त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करा. संजय राऊत यांनी तर गेल्या 4 दिवसापासून तशाच पद्धतीचे बेताल वक्तव्य करतायत. मग त्यांच्यावरती का कारवाई नको? त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करा. सामनाचे संपादक कोण आहेत? 2 समाजामध्ये दरी निर्माण होणार अशा पद्धतीचे अग्रलेख छापून आणतायत. मग त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.